सप्टेंबर 2021मध्ये पहिली प्रिलिम झाली आणि मी PSIची पूर्वपरीक्षा पास झालो. त्यानंतर कंबाईनमध्ये मी कायम सातत्यानं 2026पर्यंत कंटिन्युअसली पास होत आलो. माझी प्रिलिम कधीच त्यामध्ये गेली नाही. परंतु असं होतं ॲक्च्युअल हे जमत असलं तरी राज्यसेवा हे माझं स्वप्न होतं, पण तिथे मला ते वर्कआउट नव्हतं करता येत. मग सुरुवातीला म्हणजे PSI माझं फोकस नव्हतं, कारण मला एक सेटल जॉब हवा होता, कारण मला पुढं अभ्यास करायचा होता. म्हणून मग सुरुवातीला 2021ची STI चेस केली आणि 130 मार्क्स असूनसुद्धा फायनल सिलेक्शन झालं नाही. 132 130च्या खालीच कट ऑफ त्याच्या अगोदर लागायचा, परंतु ती खूप मोठी ॲड असल्यामुळे त्याचा कट ऑफ वाढला आणि स्पर्धा एकाएकी मला रिअलाईज झाली की स्पर्धा किती आहे. माझं जिल्ह्याच्या ठिकाणी मी म्हणजे यवतमाळला मी अभ्यास करायचो, तिथे माझ्या एवढा स्कोर असलेला कुठलाच व्यक्ती नव्हता आणि तरीही माझं फायनली सिलेक्शन झालं नाही. तो एक दिवस माझ्यासाठी खूप दुःखाचा होता. ज्या ठिकाणी माझं सिलेक्शन झालं नाही, हा रिझल्ट आला हे कळलं होतं, तेच 4 मित्र घेऊन मी तिथं उभा होतो. एक मित्र माझं त्यावेळेला सांत्वन करत होता. त्याच ठिकाणी माझा PSIचा सुद्धा रिझल्ट सेलिब्रेट झाला. त्याच ठिकाणी माझा राज्यसेवेमधून क्लास 1चा सुद्धा रिझल्ट सेलिब्रेट झाला. वेळ तीच होती, ठिकाण तेच होतं, पण प्रसंग बदलत होता.